नागपूरमधून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल. भाजपचं हिंदुत्व मोहन भागवतांना मान्य आहे का? ठाकरेंचा सवाल. तर हिम्मत असेल तर मैदानात या. अमित शहांना ओपन चॅलेंज. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामधील खळबळजनक ऑडिओ क्लिप आव्हाडांकडून ट्विट. अक्षय शिंदेला मारलं तेव्हा माझी गाडी मागेच होती. कथित ऑडिओ क्लिपमध्ये प्रत्यक्षदर्शीचा दावा. पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पुणे मेट्रोमधून प्रवास. सोलापुरातल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. पण सुभाष देशमुख वगळता इतर 11 आमदार आणि 2 खासदार कार्यक्रमापासून राहिले. 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादकांनी 2500 कोटींचं अर्थसहाय्य मिळणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा. मनोज जरांगेंचा बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावरती मेळावा घेण्याचा निर्णय. कार्यकर्त्यांना कामाचं वाटपही ठरलं. मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकीय एन्काउंटर करू. फडणवीसांच्या नंतर मनोज जरांगेंचा अमित शहांकडे मोर्चा. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीची पुन्हा एकदा आठवण. शिंदे गट दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह धरणार नाही. बीकेसी किंवा आझाद मैदानावरती मेळावा होण्याची शक्यता. तर ठाकरेंचा आवाज. शिवाजी पार्कवरती घुमण्याची चिन्ह. पंधरा ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभा. शरद पवारांचा अंदाज. अजितदादा आणि फडणवीसांकडूनही नोव्हेंबरचाच मुहूर्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.